नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मागल्या भागामध्ये मी तुम्हाला पार्षद अंतर नियम किंवा नियमावली या संबंधी सखोल माहिती सांगितलेली आहे। त्यानंतर आज आता माझा हा व्हिडिओ आजचा जो आहे तो आहे माहिती पत्रकासंबंधी किंवा प्रविवरणासंबंधी तुम्हाला अवगत करविणे, तुम्हाला माहिती तुमच्या समोर विश्लेषित करण्याकरिता माझा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर प्रविवरण किंवा माहिती पत्रक किंवा इंग्लिशमध्ये ज्याला आपण प्रॉस्पेक्टस म्हणतो, यामध्ये कोणत्या बाबी येतात किंवा आपण या माहिती पत्रकाचा उपयोग कंपनीमध्ये कोणत्या हेतूच्या पूर्तीकरिता करण्यात येतो यासंबंधी माहिती आज आपल्याला घ्यावयाची आहे। तर सगळ्यात पहिले कंपनी आपल्या स्थापनेच्या वेळी जी विविध दस्तऐवज जे आपल्याला म्हणतो किंवा जे आपण दस्तऐवज किंवा प्रलेख सादर करीत असतात, त्या प्रलेखांपैकी दोन महत्त्वाचे प्रलेख आपण अभ्यासले, घटनापत्रक आणि नियमावली। त्याच महत्त्वाच्या प्रलेखापैकी तिसरा महत्त्वाचा आणि अग्रणी गणला जाणारा प्रलेख म्हणजे माहिती पत्रक होय। माहिती पत्रक मुख्यत्वे करून जेव्हा आपण भागांची विक्री करून भाग भांडवल उभारण्याकरिता इच्छुक असतो, त्या वेळेस आपल्या कंपनीकरिता बनणारे जे भागधारक आहेत त्या व्यक्तींना उद्युक्त करण्याकरिता, त्यांना आपल्या भागांची खरेदी करण्याकरिता आकृष्ट करण्याकरिता ज्या प्रलेखाचा वापर केला जातो त्याला माहिती पत्रक किंवा प्रविवरण असं म्हटल्या जाते। खाजगी कंपनीला व्यवसाय निगमन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर व्यवसाय सुरू करता येतो, मात्र सार्वजनिक कंपनीला निगमन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आवश्यक ते भांडवल उभारल्याशिवाय व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळविता येत नाही व आपला व्यवसाय सुरू करता येत नाही। सार्वजनिक कंपनीला आवश्यक ते भांडवल उभारण्यासाठी जनतेला भागांची खरेदी करण्याकरिता आमंत्रण द्यावं लागतं किंवा आवाहन करावं लागतं। यासाठी ज्या सूचना प्रसिद्ध केल्या जातात त्याचे पत्रक म्हणजे माहिती पत्रक किंवा प्रविवरण होय। कंपनीच्या भागात रक्कम गुंतवू इच्छिणाऱ्या व्यक्तींकरिता हे एक अत्यंत महत्त्वाचं पत्रक किंवा प्रलेख समजल्या जाते। आता ढोबळमानाने आपण माहिती पत्रक म्हणजे काय याची थोडी मी तुम्हाला कल्पना दिली असली तरी आता आपण वेगवेगळ्या व्याख्यांचा आधार घेऊया माहिती पत्रकाला समजण्याकरिता। तर सगळ्यात पहिले आपण कंपनी कायद्याद्वारे किंवा कंपनी कायद्यान्वये माहिती पत्रकाची काय व्याख्या तयार करण्यात आलेली आहे की काय व्याख्या बनवण्यात आलेली आहे, ज्या आधारे आपण माहिती पत्रकाला शब्दबद्ध करून माहिती घेऊ शकतो, याचा आपण सगळ्यात पहिले आधार घेऊया। कंपनी कायदा 2013च्या कलम 2 उपकलम 70 नुसार माहिती पत्रक म्हणजे असं दस्तऐवज होय की जे माहिती पत्रक म्हणून प्रकाशित किंवा वर्णित केला जातो आणि ज्यात कलम 32 मध्ये संदर्भित केल्या अनुसार रेड हेरिंग माहिती पत्रक अथवा कलम 31 मध्ये संदर्भित केल्या अनुसार शेल्फ माहिती पत्रक यांचा समावेश असतो। आता हे रेड हेरिंग माहिती पत्रक किंवा शेल्फ माहिती पत्रक काय आहे हे आपण जेव्हा मी तुम्हाला अगदी याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये माहिती पत्रकांचे प्रकार तुम्हाला जेव्हा सांगेल तेव्हा याचा मी तुम्हाला संपूर्ण तिथे विश्लेषण करणार आहे। तत्पूर्वी व्याख्येसाठी फक्त लक्षात ठेवा की कलम 32 अनुसार रेड हेरिंग प्रपत्र किंवा प्रॉस्पेक्टस आणि कलम 31 अनुसार शेल्फ प्रपत्राचा समावेश करण्यात आलेला असतो, जे सामान्य जनतेला कंपनीचे भाग व कर्ज रोखे विकत घेण्यासाठी प्रस्ताव मागविणाऱ्या कोणत्याही सूचनेचा, परिपत्रकाचा, जाहिरातीचा किंवा अन्य पत्रकांचा ज्या प्रलेखामध्ये समावेश करण्यात आलेला असतो त्याला कंपनी कायद्यान्वये माहिती पत्रक किंवा प्रविवरण या शब्दाने संबोधलं जातं। आता इतकी मोठी कंपनी कायद्याची ही व्याख्या अभ्यासल्यानंतर आपण जर सर्वसामान्य पद्धतीने माहिती पत्रक म्हणजे काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर माहिती पत्रक म्हणजे कंपनीचे भाग किंवा कर्ज
कर्जरोखे खरेदी करण्यासाठी जनतेला आमंत्रित करण्यात आलेलं दस्तऐवज होय, असं आपण अगदी कमी शब्दांमध्ये माहिती पत्रकासंबंधी म्हणू शकतो. आता माहिती पत्रकाच्या किंवा प्रविवरणाच्या व्याख्या अभ्यासल्यानंतर माहिती पत्रकाचे प्रमुख 2 उद्देश असतात. ते उद्देश कोणते? तर जनतेला कंपनीची माहिती देऊन कंपनीचे भाग खरेदी करण्यास उद्युक्त करण्याकरिता, म्हणजे त्यांना प्रोत्साहित करण्याकरिता. आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश हा असतो की माहिती पत्रक प्रकाशित करून ते प्रसिद्ध करणे हे कायद्याने आवश्यक ठरविले आहे, म्हणून आपल्याला माहिती पत्रकाची निर्मिती करावी लागते आणि या 2 उद्देशांच्या पूर्तीकरिता माहिती पत्रक प्रसिद्ध केल्या जातात. त्यानंतर आपण बघूया माहिती पत्रकाचे महत्त्व काय आहे. तर आता माहिती पत्रकाचे महत्त्व, कंपनीच्या दृष्टीने माहिती पत्रक हे अत्यंत महत्त्वाचं प्रपत्र म्हणून गणले जाते व या प्रपत्रकाच्या आधारावरच कंपनीला भांडवल उभारावयाचे असते. सामान्य जनतेला भागात रक्कम गुंतवण्यासाठी माहिती पत्रक प्रवृत्त करत असते. त्यामुळे माहिती पत्रक सविस्तरपणे तयार करून ते प्रसिद्ध करावे लागते. कंपनीची माहिती, प्रवर्तकांची नावे, व्यवसायाचा प्रकार, व्यवसायाला यश मिळवण्याचे प्रमाण म्हणजे आपण सतत लाभ घेतो याचे प्रमाण, अधिकाऱ्यांची माहिती, कंपनीचे मुख्य उद्देश व कंपनीने केलेले करार इत्यादी संबंधी माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक असते. जनतेचा विश्वासभंग होणार नाही अशा रीतीने कंपनीची सर्व माहिती खात्रीपूर्वक माहिती पत्रकात सादर केली गेली पाहिजे. थोडक्यात असे म्हणता येईल की माहिती पत्रकाचा परिणाम कंपनीच्या, जनतेच्या व देशाच्या औद्योगिक भवितव्यावर होत असतो. म्हणूनच माहिती पत्रक विस्तृत, विवेचक, सत्य व परिपूर्ण असावे लागते. कारण बघा, आपण ज्या प्रलेखाचा उपयोग लोकांना आपल्या कंपनीमधल्या भागांच्या खरेदी करण्याकरिता, प्रवृत्त करण्याकरिता, त्यांना प्रोत्साहित करण्याकरिता, आपले भाग खरेदी करण्याकरिता आमंत्रित करण्याकरिता जर करतोय तर त्यामध्ये विश्लेषित केलेली किंवा प्रतिपादित केलेली माहिती ही खरी असावी लागते. त्यामध्ये परिपूर्णता असावी लागते. विस्तृत विवेचन त्या माहितीद्वारे किंवा त्या माहितीच्या आधारावर कंपनीचं केलं जायला हवं, असं या माहिती पत्रकाचं एक व्याप्ती आपण इथे सुद्धा याला म्हणू शकतो की त्यामध्ये कोणत्या बाबी येत असतात. आणि या सगळ्या कारणास्तव, कारण जर आपण आपल्या कंपनीची जी आर्थिक परिस्थितीचं तिथे विश्लेषण करतोय, आपल्याला यश वारंवार मिळतोय त्याची तिथे माहिती देतोय, कंपनीच्या सर्व कामांची माहिती तिथे दर्शवतोय, कंपनीच्या विस्तृत, विवेचक आणि सर्व बाबी तिथे आपण दर्शवतोय, तर या संबंधीच्या आधारावर किंवा माहिती पत्रकामध्ये आपण कंपनीचा एक छोटा, ज्याला आपण म्हणू की प्रारूप शब्दांच्या रूपाने किंवा माहितीच्या रूपाने देतोय असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणून माहिती पत्रक हे कंपनीच्या अनुषंगाने किंवा कंपनीच्या भवितव्याच्या अनुषंगाने फक्त कंपनीच नव्हे तर आपल्या जनतेच्या व देशाच्या औद्योगिक भवितव्याच्या अनुषंगाने सुद्धा महत्त्वाचं मानल्या जातं. त्यानंतरचा आपला मुद्दा आहे की या माहिती पत्रकाची जी आता इतकी महती मी तुमच्या समोर सांगितली, त्या माहिती पत्रकामध्ये मग कोणकोणत्या बाबी असाव्यात, जे मी आता सांगितलं ना की माहिती पत्रक हे विस्तृत असावं, विवेचक असावं, परिपूर्ण असावं, सत्य असावं. अरे हो, हे सगळं असावं, पण त्याचा आधार काय असेल, कोणत्या बाबींचं विस्तृत विवेचन करायचं आहे, कोणत्या बाबींचं सत्य प्रतिपादन करायचं आहे, या बाबी सुद्धा आपल्याला माहीत असाव्या. म्हणून आपण आता इथे अभ्यास करूया माहिती पत्रकाच्या अंतर्गत बाबी किंवा कंटेंट ऑफ प्रॉस्पेक्टस संबंधी. कंपनीत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना कंपनीबद्दल सविस्तर माहिती मिळावी म्हणून त्यांना माहिती देऊन कंपनीचे भाग किंवा कर्जरोखे खरेदी करण्यास प्रवृत्त करणे हा माहिती पत्रकाचा उद्देश असतो. माहिती पत्रकात दिलेल्या माहितीवरच गुंतवणूक करण्याबद्दलचा त्या व्यक्तीस निर्णय अवलंबून असतो. म्हणून माहिती पत्रकात
पत्रकात योग्य माहिती दिलेली असणे तसेच त्यावर हस्ताक्षर व दिनांक असणे आवश्यक असते। या बाबींसंबंधी आपण असं म्हणू की पुढील आता जे मी तुम्हाला इथे बाबी सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती पत्रकाचं एक विस्तृत दर्शन तुम्हाला इथे घडू शकतं की माहिती पत्रकामध्ये काय काय येतं। तर सगळ्यात पहिली बाब माहिती पत्रकामध्ये काय असावी तर कंपनीचे नाव व नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता। तर कंपनीचं नाव व नोंदणीकृत कार्यालय जसं आता तुम्ही आता या जर आपण प्रॉस्पेक्टस संबंधी किंवा माहिती पत्रकासंबंधी जर माहिती घेतोय तर आपण कोणत्या कंपनीचा माहितीचा इथे अभ्यास करतोय हे माहीत असण्याकरिता प्रॉस्पेक्टसचा अग्र किंवा महत्त्वाचा सुरुवातीचा टप्पा म्हणजे कंपनीचं नाव व नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता होय। त्यानंतर कंपनीचा प्रमुख उद्देश काय आहे हे तिथे नमूद असावं। त्यानंतर भागांची एकूण संख्या व त्यांचे प्रकार विश्लेषित असावे। घटनापत्रकावर स्वाक्षरी करणाऱ्यांची नावे, पत्ते, व्यवसाय व त्यांनी घेतलेल्या भागांचे विवरण या सगळ्यांची सखोल माहिती माहिती पत्रकामध्ये असावी। भागधारकांचे अधिकार व मर्यादा, कंपनीचे अधिकृत भाग भांडवल, निर्गमित भांडवल व भांडवलाचे अंशात विभाजन किती करण्यात आलेले आहे, भागांचे दर्शनी मूल्य किती राहणार आहे या संबंधीची माहिती तिथे असावी। त्यानंतर अर्जासोबत व वाटपासोबत द्यावयाची रक्कम किती असणार आहे याच्या पहिलेच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेव्हा सांगितलं होतं तेव्हा तिथे अप्लिकेशन अलॉटमेंट आणि वेगवेगळ्या हप्त्यांसंबंधी किंवा इन्स्टॉलमेंट संबंधी माहिती तुम्हाला जप्तीची माहिती देत असताना मी थोडं या शब्दांचा वापर केला होता। तर तेव्हा जेव्हा अप्लिकेशन व अलॉटमेंट म्हटलं होतं ना तर त्याच शब्दांकरिता इथे काय सांगितलं आहे की अर्जासोबत म्हणजे अप्लिकेशन सोबत किती रक्कम द्यावयाची आहे व वाटपासोबत किती रक्कम द्यावयाची आहे याची सुद्धा माहिती आपल्या माहिती पत्रकामध्ये दर्शवलेली असते। कारण जो इच्छुक व्यक्ती असणार आहे तो जर अप्लिकेशन करेल अर्ज करेल आपल्या भागांकरिता मग त्या अर्जासोबत पर्टिक्युलर भागाकरिता आपल्याला किती रक्कम द्यावयाची आहे याची माहिती असणे आवश्यक आहे म्हणून त्याचं विवरण माहिती पत्रकामध्ये दिलेलं असतं। किमान अभिदान राशी, संचालकांनी भाग घेतले असल्यास त्यांची संख्या आणि त्यांना मिळणारे पारिश्रमिक या संबंधी सर्व माहिती आपल्या माहिती पत्रकामध्ये असावी। संचालक, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य वित्त अधिकारी, अंकेक्षक, अभिकर्ते इत्यादींची नावे, व्यवसाय व पत्ता सर्व माहिती आपल्या माहिती पत्रकामध्ये पारदर्शकतेने ट्रान्सपरन्सी ठेवून दाखवण्यात आली पाहिजे। कंपनीच्या प्रवर्तकांची नावे व पत्ते तिथे नमूद असावीत। अभिगोपकांची दलाली किती असणार आहे त्याची माहिती, कंपनीच्या भविष्यातील विकासाबाबतची माहिती असावी, स्थायी मालमत्तेची खरेदी करण्यासंबंधी माहिती असावी, सभासदांचा मतदानाचा अधिकार कसा असणार आहे त्याची माहिती तिथे असावी, विविध प्रकारच्या सभांची माहिती तिथे असावी की याच्या पहिले ज्या सभा होत आहेत किंवा झालेल्या आहेत त्यांची माहिती आपण तिथे दर्शवू शकतो। गेल्या 5 वर्षातील कंपनीचा लाभालाभ, ताळेबंद, लाभांशाचा दर इत्यादी माहितीयुक्त अंकेक्षकांचा अहवाल माहिती पत्रकामध्ये दर्शविलेला असावा। आता बघा कोणत्याही व्यक्तीला जर आपल्याला आपल्या कंपनीमध्ये भाग खरेदी करण्याकरिता आकृष्ट करायचा आहे, प्रवृत्त करायचा आहे तर त्याला आपल्याला आपल्या लाभासंबंधी माहिती दर्शवावी लागेल की आमचे जे पहिले भागधारक आहेत त्या भागधारकांना आम्ही मागल्या 5 वर्षामध्ये आमचा लाभालाभ लेखा असा आहे, ताळेबंद इतका आहे, मग त्यांना लाभांश किती दिला गेला या संबंधी सर्व जे अंकेक्षकांचे अहवाल असतात ते प्रदर्शित आपल्याला माहिती पत्रकामध्ये करावं लागतं ज्याचा आधार घेऊन एक सर्वसामान्य व्यक्ती तुमच्या कंपनीमध्ये भागांच्या रूपाने गुंतवणूक करण्याकरिता तयार होत असतो। त्यानंतर आहे आर्थिक योजना व भांडवलाची गुंतवणूक याबद्दलची माहिती, गंगाजळी बाबतची माहिती व या गंगाजळीपैकी किती रक्कम परत भांडवल म्हणून गुंतवली जाणार आहे याचा तपशील। गंगाजळी म्हणजे स्टॅट्युटरी रिझर्व, कायद्यान्वये आपण किती एक वेगळी तरतूद करून आपल्या लाभाच्या एक विशिष्ट प्रमाणामध्ये आपली राखीव निधी काढून ठेवतोय, मग त्याचा वापर आपण विपरीत परिस्थितींमध्ये किंवा तोट्याच्या काळामध्ये करू शकतो किंवा जर आपल्याला सतत लाभ होतोय तर त्या गंगाजळीचा वापर आपण पुन्हा भांडवली
शुद्धीकरणाकरिता किंवा त्या गंगाजळीचा आधार आपण आपल्या भांडवलामध्ये सुद्धा घेऊ शकतो किंवा किती रक्कम आपण परत भांडवल म्हणून गुंतवणार आहोत याचं पहिलेच जर आपल्याद्वारे निश्चिती झाली असेल तर त्या निश्चितीचं विवेचन किंवा विश्लेषण माहिती पत्रकामध्ये अगदी सत्य रूपाने करण्यात आलेलं असावं। त्यानंतर आहे भाग हस्तांतरणासंबंधी माहिती, भाग प्रमाणपत्राबद्दलची माहिती, विविध प्रकारच्या भागधारकांच्या सभेच्या बाबतीत हक्क व कंपनीचा लाभांश मिळवण्याच्या अधिकाराबाबतचा तपशील याचा सुद्धा विचार किंवा याची माहिती पत्रकामध्ये दिलेली असावी। कर्ज उभारण्याबाबतचे अधिकार काय आहेत कंपनीला ते सुद्धा तिथे सांगितलेलं असावं। भागांकरिता करावयाच्या प्रार्थना पत्राचा निरंक नमुना तिथे असावा आणि तज्ज्ञांच्या मतासंबंधी त्यांच्या मान्यतेचा उल्लेख सुद्धा माहिती पत्रकामध्ये असावा। तर आता इथे सगळ्यात शेवटून दुसरावा मुद्दा मी वाचला होता, भागांकरिता करावयाच्या प्रार्थना पत्राचा निरंक नमुना। आता सगळ्यात महत्त्वाचा हाच इथे मुद्दा आहे की आपण ज्या सगळ्या किंवा ज्या बाबीला डोक्यामध्ये ठेवून की आमचे शेअर्स आमचे भाग या जनतेने खरेदी करावे त्याकरिता आपण त्यांना आमंत्रित करतोय, त्याकरिता इतकी सारी माहिती दिली, तर जितकी काही माहिती आपण तिथे दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे जर एखाद्या व्यक्तीला भाग खरेदी करावयाचे असेल तर त्याला तिथे अर्ज करावा लागेल आणि त्या अर्जाचा निरंक नमुना सुद्धा आपण त्या माहिती पत्रकामध्येच दिलेला असतो। म्हणजे आपण जसं म्हणतो ना की कॉज अँड इफेक्टवाली जी परिस्थिती असते की आपण तिथे कारक त्यांना दर्शवलं आणि ते कारक दर्शवल्यानंतर ताबडतोब त्यांच्या मनावर परिणाम झाला की मी या भागांचं खरेदी केलीच पाहिजे, तर मग ताबडतोब अप्लिकेशन करण्याकरिता तिथे अप्लिकेशन फॉर्म सुद्धा आपण त्या माहिती पत्रकांमध्ये दिलेला असतो। एकंदरीत या 26 मुद्द्यांवरून तुम्हाला असं लक्षात येईल की माहिती पत्रकाचा उद्देश फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेला किंवा आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रासंबंधी माहिती करून देणे, लाभासंबंधी यशासंबंधी त्यांना माहिती देणे आणि यामध्ये खोटं प्रतिपादन न करता ही सगळी माहिती सत्य असावी लागते। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती पत्रकासंबंधी व्याख्या, माहिती पत्रकाचे महत्त्व आणि माहिती पत्रकाच्या अंतर्गत येणाऱ्या विभिन्न बाबींचा अभ्यास केलेला आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती पत्रकाच्या वेगवेगळ्या प्रकारांसंबंधी माहिती देणार आहे। तोपर्यंत तुम्ही याच बाबीचा अभ्यास करा आणि आपल्या परीक्षेची तयारी चांगली चालू द्या। धन्यवाद।